राहुल बापूराव गाडेकर, राहणार चोपडे, तालुका बारामती, जिल्हा पुणे। आज आमचे बंधू दिलीप रामचंद्र गाडेकर यांचा नंबर 54 मध्ये 265 1 एकर क्षेत्र हा ऊस जळलेला आहे आणि महावितरणचा अतिशय भोंगळा असा कारभार आहे। झोळ पडला होता तारेचा, स्पार्किंग झालं आणि हा ऊस करत असताना या ऊसाला लहानपणापासून एक लहान मुलाप्रमाणे वाढवलं जातं। हा ऊस 16 ते 18 महिने ही त्याची ही असते रिक्वायरमेंट, मशागत केली जाते, त्याला खते दिले जातात आणि हे डोळ्यात एकत या ऊसाची पूर्ण राग झालेली आहे। याला महावितरण हे कारणीभूत आहे आणि सन 2022 साली माझा स्वतःचा ऊस जळाला होता। मी सगळा पाठपुरावा केलेला आहे आणि महावितरणकडून अजून मला काही एक नुकसान भरपाई मिळाली नाही। आता ही सदर जे काही ऊस जळलेला आहे आमच्या बंधूंचा, दिलीप गाडेकरांचा, त्यांच्या ऊसाचा योग्यरित्या पंचनामा होऊन त्यांना काय जे असेल नियमाप्रमाणे नुकसान भरपाई महावितरणे देण्यात यावी। आणि या कामी त्यांना ऊस जळलेला दाखवाय कसं काय म्हणा तुम्ही या पुढं। ही अशा पद्धतीने ऊस जळलेला आहे। गावातील संपूर्ण लोकांनी आटोकाट प्रयत्न केला परंतु आगी पुढे कुणाच चालत नाही आणि वारा सुद्धा जास्त असल्यामुळे काय वाचवता आलं नाही। आणि चोपडे गावातील बरेचसे कर्मचारी, ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत। कारखान्याचे डायरेक्टर बी आहेत। नको म्हणलं पैसे मिळवायचे काय फुकट केलं बस झालं, कट करा। चोपडच या ठिकाणी आपण बघतोय, आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी जमलेलो आहे आणि त्यांचा रोष आज त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवतोय। जो MSCB कडून त्यांना तोटा होतोय आणि त्यांनी जे हे पीक पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलंय, आज त्याची काय अवस्था झाली आहे हे आज आपण सगळेजण पाहतोय आणि त्या हृदयाच्या अंतःकरणातून हे सगळे शेतकरी बोलताय। तर माझी MSCB ला विनंती आहे, जे कार्यकारी अभियंता आहेत बारामती तालुक्याचे सोनवलकर साहेब आहेत, त्यांनी खरं तर या भागामध्ये लक्ष दिलं पाहिजे। तालुक्यामध्ये जिथं जिथं वीज वाहक तारा ऊसाला खेटून चाललेला आहे ते झोळ काढले पाहिजेत आणि आमच्या शेतकऱ्याला या संकटापासून तुम्ही कसं थांबवता येतं ही उपाययोजना केली पाहिजे। नाहीतर आम्हाला सर्व शेतकऱ्यांना येऊन आपल्या त्या ठिकाणी कार्यालयामध्ये येऊन बसावं लागेल। बसण्याचं कारण की हा जे नुकसान होतंय तर ह्याला जबाबदार कोण, तर आम्हाला असं वाटतं की याला हे जबाबदार MSCB आहे आणि MSCB बरोबर जे अधिकारी या ठिकाणी इथं काम करतात ते अधिकारी याला जबाबदार आहेत। त्यामुळे माझी विनंती आहे की सोनवलकर साहेबांनी या ठिकाणी लक्ष द्यावं आणि ज्या ज्या ठिकाणी वीज वाहक तारांचे झोळ आहेत ते झोळ काढून घ्यावेत आणि आमच्या शेतकऱ्याला कुठलंही नुकसान होणार नाही याची आपण काळजी घ्यावी। आभारी आहे।